नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो आपला व्हिडिओ आहे तो इयत्ता 5वीची स्कॉलरशिपची परीक्षा जी काल झाली, म्हणजेच फेब्रुवारी 2026 इयत्ता 5वीची परीक्षा झाली. त्यातली जे आपला जो तृतीय भाषा व बुद्धिमत्ता व चाचणी याच्यामध्ये जो आपला पहिला 25 प्रश्नांचा जो इंग्रजीचा पेपर होता, म्हणजे ज्याला 50 गुण होते, तर त्या 25 जे काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले होते, ज्या सेट बी मधले, त्याच्या करेक्ट म्हणजे अचूक उत्तर या ठिकाणी मी आज या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर आज म्हणजे जो 22 तारखेला झालेला पेपर होता, तर यातल्या पहिल्या इंग्रजीच्या 25 प्रश्नांची जी अचूक उत्तर आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. तर जसं की हा पहिला प्रश्न, आयडेंटिफाय द मिसिंग पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स. द सेंटेन्स इज ईश्वरी स्पोक अबाउट हर फॅमिली ट्रिप टू काश्मीर. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फॅमिलीज, म्हणजे या ठिकाणी हे एक ॲपॉस्ट्रॉफी मिसिंग आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 ॲपॉस्ट्रॉफी. क्वेश्चन नंबर 2, rearrange the numbers and make a meaningful word which is related to the sound of an animal. तर आपण हे जे या ठिकाणी काही अक्षरे दिली, त्याच्या खाली काही क्रमांक दिलेले आहेत. या क्रमांकाला आपल्याला रिअरेंज करायचे की ज्याच्यापासून एका प्राण्यांचा आपल्याला आवाज या ठिकाणी मिळणार आहे. तर आपण जर ऑप्शन ठेवून जर पाहिलं तर या ठिकाणी ऑप्शन नंबर ए येते, ज्याच्यामध्ये जो आपण जर शब्द जर रिअरेंज केले तर त्यापासून स्क्विक असा हा शब्द तयार होतो, ज्याचं स्पेलिंग SQUEAK असा. स्क्विक म्हणजे उंदराचा आवाज आहे तो या ठिकाणी, म्हणून ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न क्रमांक 3, आयडेंटिफाय द करेक्ट पिक्चर फॉर द गिवन ॲक्शन वर्ड. शिफ्ट म्हणजे या ठिकाणी चाळणे, ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4, फिल इन द ब्लँक. ॲन एलिफंट इज डॅश दॅन अ माऊस. आता या ठिकाणी दॅन आहे, म्हणजे आपल्याला विशेषणाचं तिसरं रूप द्यावं लागणार आहे, म्हणून तिसरं रूप सांगणारा पर्याय कोणता? बिगर. ॲन एलिफंट इज बिगर दॅन अ माऊस. तर हे 4 प्रश्न. त्याच्यानंतर पुढच्या पेजवरती पाहूया आपण. पिक आउट द करेक्ट करंट करन्सी ऑफ इंग्लंड. म्हणजे इंग्लंड या देशाचं आत्ताचं जे चलन आहे ते आपल्याला माहिती आहे की हे पाऊंड असं आहे. क्वेश्चन नंबर 6, पिक आउट द इनकरेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वेब डायग्राम. आता ऑलवेज म्हणजे आपण ज्या नेहमी करावयाच्या गोष्टी, जसं फिनिश होमवर्क, ईट व्हेजिटेबल्स, टेल द ट्रूथ, म्हणजे ह्या आपण सगळ्या करावयाच्या गोष्टी आहेत. आणि यातूनच आपल्याला एक ऑप्शन कसं घ्यायचं, काय होतं यांच्याशी इनकरेक्ट ऑप्शन म्हणजे चुकीचा पर्याय. म्हणजे बघा, टर्न ऑफ रनिंग टॅप्स म्हणजे आपण नळाच्या तोट्या बंद केल्या पाहिजे. ड्रिंक इन अ वॉटर म्हणजे पुरेसं पाणी पिलं पाहिजे. टेक केअर ऑफ थिंग्स म्हणजे आपण आपल्या वस्तूंची काळजी घेतली पाहिजे. तसंच आपण मग या ठिकाणी चुकीचा ऑप्शन कोणता ठरणार आहे, तर डिसओबे पॅरेंट्स म्हणजे आपण आपल्या पालकांच्या आज्ञा नाही पाळल्या पाहिजे. तर हे एक चुकीचं ऑप्शन आहे या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 7, आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क फ्रॉम द गिवन सेंटेन्स. हाऊ लकी आय एम. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, अर्थातच हा पंक्च्युएशन मार्क म्हणजे कोणता आपला या ठिकाणी, हा एक्सक्लेमेशन मार्क आहे. क्वेश्चन नंबर 8, चूज द करेक्ट ऑप्शन. हर लेक्चर वॉज हेल्ड ऑन 2:30 PM. सी रीच्ड 15 minutes बिफोर द लेक्चर. व्हॉट इज द करेक्ट टाईम ऑफ हर अरायवल. म्हणजे तिच्या लेक्चरची जी वेळ होती 2:30 होती दुपारी, आणि ती 2 म्हणजे त्या वेळेच्या अगोदर 15 मिनिटं पोहोचली. म्हणजे तिच्या आगमनाची एक्झॅक्टली वेळ काय होती, तर म्हणजे ती 15 मिनिटांनी अगोदर पोहोचली, म्हणजे 2:15 म्हणजे 15 मिनिटं जास्त, म्हणजे ती 2:15 वाजता या ठिकाणी पोहोचली. त्याच्यानंतर सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. तर तुम्ही ही जी संख्या आहे तर या संख्येला आपण काय म्हणूया, 10 मिलियन असं म्हणतो. क्वेश्चन नंबर 10 या ठिकाणी पाहूया आपण. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स विच इंडिकेट्स अन ॲक्शन इन द पास्ट. म्हणजे भूतकाळातली क्रिया दाखवणारे आपल्याला या ठिकाणी एक अचूक वाक्य तयार करायचे. तर तुम्ही ह्या फ्युचर आहे, त्याच्यानंतर हा प्रेझेंट आहे, आणि हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे. म्हणजे आपल्याला पास्ट ॲक्शन दाखवणारं वाक्य कोणतं आहे, तर कुणाल
बॉट अ न्यू बाईक येस्टरडे हा भूतकाळ आहे. सिलेक्ट द करेक्ट स्लोगन फॉर द गिवन पिक्चर. तर स्लोगन म्हणजे जे आपले जे G20ची भारतामध्ये 2023 साली परिषद भरली होती त्याचं स्लोगन काय होतं, तर ऑप्शन नंबर 1 वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर म्हणजेच वसुंधरन कुटुंबकम अशा प्रकारचं. फिल इन द ब्लँक्स. वी हॅव डॅश इन जापान. इन म्हणजे छोटीशी खानावळ किंवा हॉटेल, ज्याचा उच्चार सुरुवात देखील स्वराने आहे आणि उच्चार देखील स्वरांसारखाच आहे, म्हणून आपण वी हॅव अँड इन जापान. क्वेश्चन नंबर 13. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द गिवन कन्व्हर्सेशन. पुढील संवाद आपल्याला काय करायचे, पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा त्यात संवाद आपल्याला या 4 पर्यायामधनं ओळखायचे. अमन डॅश आय स्पीड वॉटर ऑन युअर शर्ट. सुजल नेवर माइंड इट विल ड्राय. मग आपल्याकडनं एखादी चूक झाली असताना आपण काय म्हणतो, तर सॉरी म्हणतो. म्हणजे सरळ आपल्याला काय लिहावं लागेल, ऑप्शन क्रमांक 3 आय एम सॉरी आय स्पीड वॉटर ऑन युअर शर्ट. क्वेश्चन नंबर 14. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द रिडल. आता या ठिकाणी एक आपल्याला कोड दिलेलं आहे बघा. काय कोड काय सांगतोय, आय ॲम ॲन इन्सेक्ट. मी एक कीटक आहे. बट आय हॅव 8 लेग्स. पण मला 8 पाय आहेत. आय वेव माय वेब. मी माझे जाळे विणतो. हू ॲम. आपल्याला तर माहिती आहे कीटक आहे, त्याला 8 पाय आहे, तो जाळे विणतो, म्हणजे अर्थातच तो काय असणार आहे, स्पायडर असणार आहे, म्हणजे कोळी असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. क्वेश्चन नंबर 15. चूज द करेक्ट कॉम्प्लिमेंट फॉर द गिवन सिच्युएशन. आपल्याला काही सिच्युएशन दिलेली आहे त्याच्यावरती आपल्याला कॉम्प्लिमेंट या 4 पर्यायामधून निवडायचं आहे. हॅलो युअर हँडरायटिंग इज सो नीट अँड टायडी. इट रिअली लुक्स नाईस. थँक्स. म्हणजे हस्ताक्षर चांगलं आहे, बरोबर. त्यासाठी आपल्याला कोणतं कॉम्प्लिमेंट घ्यायचं, क्लजमी म्हणजे वेंद्र व्यवस्थित नाही, अनटायडी म्हणजे आणि शाबी म्हणजे फारसं व्यवस्थित नसलेलं. तर आपण यासाठी कोणतं कॉम्प्लिमेंट घेऊ शकतो, मग एक्सलेंट म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएटेड सेंटेन्स. पंक्च्युएटेड सेंटेन्स म्हणजे असं एक वाक्य आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे की ज्याच्यामध्ये विरामचिन्हांचा वापर अगदी योग्य रीतीने केलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी तर पाहू शकता हे कॅपिटल लेटर नाही या ठिकाणी. या ठिकाणी इथला क्वेश्चन मार्क चुकीचं आहे. मग आता उरले कोणते पर्याय, तर हे 2 ऑप्शन नंबर या ठिकाणी दुसरा आणि तिसरा. तर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये जर आपण कंपॅरिझन केलं, लुक ॲलनिशिका हे एक स्टेटमेंट आहे, एक विधान आहे किंवा स्टेटमेंट असल्यामुळं या ठिकाणी क्वेश्चन मार्क आपण याला देऊ शकत नाही. तर म्हणून आपला ऑप्शन क्रमांक कोणता असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 म्हणजेच काय या ठिकाणी की लुक ॲलनिशिका या ठिकाणी एक्सला एक प्रकारचं सहज निघालेलं विधान आहे, म्हणून आपल्याला क्वेश्चन मार्क नाही देता येणार. लुक ॲलनिशिका क्राईड वन ऑफ द चिल्ड्रन. नेक्स्ट instructions for question number 17 and 18. Read the advertisement carefully and choose the correct option. Fresh fruit juices for healthy breakfast. तर अशा प्रकारची एक जाहिरात आहे आणि या जाहिरातीवर आधारित आपल्याला या ठिकाणी 2 प्रश्न विचारले. त्यातला 17व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, विच ॲडजेक्टिव्ह इज मेन्शन फॉर द वर्ड ब्रेकफास्ट. म्हणजे ब्रेकफास्ट या शब्दासाठी या ॲडमध्ये कोणतं विशेषण वापरलं गेलेलं आहे. तर तुम्ही विशेषण हे त्या नावांच्या अगोदरचे म्हणजे या ठिकाणी हेल्दी आहे आणि हेल्दी दाखवणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 1 म्हणजेच या 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वळूया आता आपण आपल्या 18व्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 18. हाऊ मेनी पॅकेट्स आर देअर. तर या जाहिरातीमध्ये किती पॅकेट्स आहेत त्या ठिकाणी, 1 आणि 2 म्हणजे ओनली 2. ऑप्शन नंबर 4. तर पुन्हा जाऊया क्वेश्चन नंबर 19. सो इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 19 to 21 म्हणजे या संवादावरती आपल्याला या ठिकाणी 19, 20 आणि 21 असे 3 प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तर हे अशा प्रकारचे उतार्यावरचे प्रश्न सोडवण्यापूर्वी हा उतार आपल्याला अतिशय काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. तर 19 क्रमांकाचा प्रश्न काय सांगतो, हु इज मिस सुनैना. मिस सुनैना कोण आहेत, तर तुम्ही हा उत्तरा जर सहज वाचला तर तुमच्या लक्षात येईल की ह्या मिस सुनैना ह्या टीचर आहेत. चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर द गिवन वर्ड एनिमी. एनिमीसाठी या ठिकाणी कोणता आहे तुम्हाला पाहू शकता तुम्ही, हा फ्रेंड म्हणजे पर्याय क्रमांक 4. आणि 21. विच रिलेशन इज नॉट मेन्शन इन द पॅसेज. कोणती रिलेशन म्हणजे नातं या ठिकाणी नाही, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पॅरेंट्स आहे, त्याच्यानंतर डॉटर देखील मेन्शन केलेलं आहे, स्टुडंट देखील मेन्शन केलेलं आहे. म्हणजे मेन्शन न केलेलं जे रिलेशन आहे ते म्हणजे कोणतं आहे, फॉलोअर्स म्हणजे शिष्य या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 22. रीड द वर्ड केअरफुली अँड फाइंड आउट द वर्ड दॅट डज नॉट फॉर्म फ्रॉम द गिवन ऑप्शन क्रिएचर्स.
हा क्रिएचर या शब्दापासून तयार झालेले काही शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यातला एक पर्याय असा आहे की जो क्रिएचर या शब्दापासून तयार झालेला नाही. तर पहिला पाहू शकता एट, या ठिकाणी एट तयार झालेला आहे. आर, त्या ठिकाणी पाहू शकता ARE म्हणजे आर देखील तयार झाले. क्रिएट, CREATE म्हणजे क्रिएट देखील तयार झालेलं आहे. तर हे तीनही ऑप्शन झालेले आहेत. म्हणजे तयार न होणारा शब्द म्हणजे कोणता? कॅप्चर. कारण या ठिकाणी पी नावाचा शब्द आपल्याला या शब्दामध्ये पाहायला मिळणार नाही. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 23, आयडेंटिफाय द सुटेबल होमोफोन्स फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. होमोफोन्स म्हणजे काय की आपण ज्याला म्हणतो सारखा आवाज देणारे पण स्पेलिंग आणि अर्थ टोटली डिफरंट असणारे शब्द. तर इफ यू ड्रॉप युअर फोन यू माइट डॅश इट. आता ब्रिक, ब्रेक, ब्रेव. तर ब्रेक म्हणजे काय? मोडणे. ब्रेक म्हणजे काय? जर आपण आपला फोन जर ड्रॉप केला तर तो काय होईल? मोडेल. मोडेल, तोडेल, फुटेल याचा अर्थ दाखवणारा शब्द कोणता आहे? होमोफोन्स कोणता आहे? ब्रेक. ऑप्शन क्रमांक 3. चूज द डायग्राम केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर. द ॲरो ऑफ द मिनिट हँड शोज द डॅश डिरेक्शन. आता तुम्ही हा जो आपला मिनिट हँड आहे कोणता? तर हा मिनिट हँड. तर हा मिनिट हँड दाखवणारी दिशा कोणती आहे? तर हा आपण तुम्ही पाहू शकता की हा जो आहे ही दिशा आहे आपली वेस्ट आणि ही आहे आपली नॉर्थ. नॉर्थ आणि वेस्ट या दोन दिशेच्या दरम्यान आपल्याला कोणती दिशा आढळते? तर आपण याला म्हणतो नॉर्थ वेस्ट, ज्याला आपण मराठीतून वायव्य असं म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 25 अँड लास्ट, रिकग्नाइज द करेक्ट ऑक्युपेशन फॉर द गिवन टूल. हे टूल दिलेलं आहे, याचं ऑक्युपेशन आपल्याला ओळखायचं. कॅनव्हास म्हणजे आपण ज्याच्यावर पिक्चर काय करतो, एखादं चित्र ड्रॉ करतो. अर्थात कॅनव्हास म्हटलं तर आपल्याला पुढं नाव काय येणार आहे? आर्टिस्ट म्हणजे एखाद्या कलाकारात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या पहिल्या व्हिडिओमध्ये मी फक्त इयत्ता 5वीच्या जो पेपर आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता म्हणजे तृतीय भाषा, त्यातल्या पहिल्या 25 प्रश्नांचा आढावा फक्त आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि जो उर्वरित ज्या प्रश्नांचा जो काही अचूक उत्तर देण्याचा मी प्रयत्न पुढच्या काही व्हिडिओमधून त्या ठिकाणी करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 25 प्रश्नांची मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला ते तर कदाचित अचूक असणारच आहेत. तरी पण तुम्हाला जर काय वाटत असेल की माझं एखादं उत्तर चुकत असेल तर निश्चितच तुम्ही त्या चुकीच्या उत्तराचा क्रमांक काय करा? कमेंटमध्ये मेन्शन करा.